आज आपण पाहणार आहोत घरात सतत पाल येत असेल तर काय करावे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अशा समस्येवर जी जवळजवळ प्रत्येक घरात कधी ना कधी नक्कीच येते. घरात सतत पाल येणं. अनेक लोकांना पालीची भीती वाटते, काहींना किळस वाटते, तर काही घरांमध्ये पाली इतक्या वाढतात की रात्री झोपायलाही त्रास होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरात पाल का येतात, पाली घरात आल्याने काय त्रास होतो आणि घरातून पाल कायमची हाकलण्यासाठी घरगुती उपाय. आपण असे काही उपाय पाहणार आहोत जे केमिकल शिवाय आहेत. पाली पुन्हा येऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय खूपच प्रभावी आहे. घरात पाल का येतात? मित्रांनो, सर्वात आधी कारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घरी पाली येतात, पण तुम्हाला त्याचं कारणच समजत नाही, त्या नक्की का येतात. तर चला मग जाणून घेऊया त्याचं कारण काय आहे. 1. घरात कीटक, डास, माशा जास्त असणे पालीचं मुख्य अन्न. म्हणजेच डास, झुरळ, माशा, किडे जर तुमच्या घरात हे जास्त असतील तर पाल आपोआप येतात. 2. घरात ओलावा, आर्द्रता जास्त असणे. स्वयंपाकघर, बाथरूम, भिंतींना ओल ही ठिकाण पालीसाठी खूप आवडती असतात. 3. घर स्वच्छ न ठेवणे, कोपऱ्यात साचलेली घाण, कचरापेटी उघडी असणे, जुने सामान यामुळे पाल आकर्षित होतात. 4. खिडक्या दारं उघडी ठेवणे, विशेषतः रात्री लाईट लावून खिडक्या उघड्या असतील तर बाहेरून पाल आत येतात. चला मग आता आपण पाहूया घरात पाल असण्याचे नुकसान. पालीची विष्ठा भिंतीवर पडते, अन्न दूषित होऊ शकते, लहान मुलांमध्ये भीती, काही लोकांना ॲलर्जी, मानसिक त्रास, म्हणून पाल दूर करणं खूपच गरजेचं आहे. आता आपण घरगुती उपाय बघूया, नॅचरल रेमेडीज. ह्या रेमेडीज इतक्या सोप्या आहेत की तुम्ही घरगुती वस्तूंनीच हे तुम्ही तयार करू शकता. 1. मिरची प्लस पाणी स्प्रे. 2 चमचे तिखट मिरची पावडर घ्या. 1 कप पाणी घ्या. स्प्रे बाटलीत मिसळा. हा स्प्रे भिंतीच्या कोपऱ्यात, खिडक्या, दारे, स्वयंपाकघरात फवारणी करा. पालींना मिरचीचा वास अजिबात सहन होत नाही. 2. कांदा आणि लसूण उपाय. हा उपाय असा करायचा आहे की कांद्याचे काप करा, लसूण पाकळ्या घ्या. आता जिथे जिथे मोकळी उघडी जागा आहे, म्हणजे खिडक्यांजवळ, स्वयंपाकघरात ठेवा. पालींना याचा वास नकोसा वाटतो आणि त्या पळून जातात. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला वाटतं की पाळ येऊ शकते त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता. 3. मिठाचा वापर. पाण्यात मीठ मिसळा, स्प्रे करून भिंतीवर फवारा. पालीच्या शरीरावर मीठ लागताच त्या तिथून निघून जातात. 4. कॉफी पावडर बॉल. कॉफी पावडर, तंबाखू असल्यास छोटे गोळे बनवून पाली येणाऱ्या जागी ठेवा. तंबाखू असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता किंवा कॉफी पावडरचे गोळे तुम्ही बनवू शकता. पाली या वासामुळे मरतात किंवा पळून जातात. 5. कडुलिंबाचा उपाय. कडुलिंबाची पाने घ्या, पाण्यात उकळा, गाळून स्प्रे करा. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि आरोग्यास हानिकारक सुद्धा नाही. आता आपण केमिकल उपायसुद्धा बघूया, पण जर गरज असेल तर तुम्ही घरगुती उपायच ट्राय करा, पण जर खूपच जास्त गरज असेल तरच केमिकल उपाय तुम्ही ट्राय करू शकता. बाजारामध्ये मिळणारे लिझर्ड रिपेलेंट स्प्रे, पेस्ट कंट्रोल अत्यंत जास्त पाळी असतील तर. मात्र लहान मुले, पाळीव प्राणी असतील तर केमिकल वापरताना काळजी घ्या. पाल कायमची येऊ नये यासाठी आपण उपाय बघूया. घर रोज स्वच्छ ठेवा. कीटकनाशक वापरून डास कमी ठेवा. कचरापेटी झाकून ठेवा. रात्री खिडक्या बंद ठेवा. जाळी म्हणजेच नेट लावा. ओलसर भिंती दुरुस्त करा. घरात ओलावा ठेवू नका. जर घरी लिकेज असेल तर ते तुम्ही दुरुस्त करा. विशेष टीप गृहिणींसाठी. स्वयंपाकघर नेहमी कोरडं ठेवा. भांडी उघडी ठेवू नका. दिवे लावून खिडक्या उघड्या ठेवू नका. मित्रांनो, घरात सतत पाल येणं ही समस्या आहे, पण ती नक्कीच सुटू शकते. फक्त तुम्हाला थोडेसे उपाय करायचे आहेत. योग्य उपाय, नियमित स्वच्छता, थोडी काळजी, हे पाळलं तर पाली येण्याचं बंद होईल. पाली तुमच्या घराजवळही फिरकणार नाही. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा
अशाच उपयुक्त मराठी घरगुती टिप्ससाठी तुम्ही माझ्याबरोबर जोडले राहा। पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।